स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीखंड्या ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कोणीतरी ब्राह्मण संत एकनाथ महाराज यांचे घर शोधत शोधत फार लांबून आला होता. नाथांच्या दारात आल्यावर त्यांचा अवघा शीण निघून गेला. त्यांच्या मनात एक अधीरता उत्कटता दाटून आली होती. घरात गेल्यावर नाथ दिसताच त्या ब्राह्मणाने त्याचे पाय धरले. हात जोडून तो नाथांना म्हणाला की, नाथ बाबा, मला भगवंताचं श्रीकृष्णाचं दर्शन घडवा. एकनाथ महाराज यांना काही समजेना. हा कोण कुठला ब्राह्मण, आपली व त्याची ओळख पण नाही. त्याला मी कोठे राहतो हे पण माहीत नाही. माझे घर शोधत शोधत तो आलाय. तेवढ्यात तिथे गिरिजादेवी आल्या. त्यांनी पण तो ब्राह्मण नाथांना काय म्हणत आहे ते ऐकले होते. नाथांनी त्याला उठवून जवळ घेतले. पण तो ब्राह्मण मात्र एकच वाक्य परत परत म्हणत होता, नाथ बाबा, मला भगवंताचं श्रीकृष्णाचं दर्शन घडवा. त्या ब्राह्मणाची नजर घराचा कानाकोपरा शोधत होती. नाथांनी त्याला मंचकावर बसवले. स्वतःच्या हाताने त्याचे पाय धुतले. तोपर्यंत गिरिजादेवींनी गोड पाणी आणले. ते पाहून त्या ब्राह्मणाचे मन भरून आले. तो पटकन खाली बसून नाथाचे पाय धरून त्यांना म्हणाला की, नाथ बाबा, मला 15 दिवसांपूर्वी दृष्टांत झाला. भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले की, मी एकनाथ महाराज यांच्या घरात गेली 12 वर्ष झाले श्रीखंडाच्या रूपात राहत आहे. तर आता माझी इथून जायची वेळ आली आहे. तुला जर माझे दर्शन घ्यायचे असेल तर तू एकनाथ महाराज यांच्या घरी ये. नाथ बाबा, मला सांगा ना, 12 वर्ष तुमच्या घरात भगवान राहत होते, ते कोठे आहेत? हे ऐकून गिरिजादेवींची शुद्ध हरपली. नाथ देहभान विसरले. प्रत्यक्षात देव आपल्या घरात गेल्या 12 वर्षापासून पाणी भरत होता. आपल्याला त्याने साधी ओळख पण दिली नाही. इकडे या ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन 15 दिवस अगोदर त्याला सांगितले, तो श्रीखंड्या कालच घरी जाऊन येतो असे सांगून निघून गेला होता. नाथ खांबाला टेकून हळूहळू खाली बसले. गिरिजादेवी भानावर आल्या. मग श्रीखंड्याच्या आठवणी मनात येऊ लागल्या. ते श्रीखंड्याचे साधेपण, त्यांची प्रत्येक हालचाल, शांतपणे आपले काम करणे, काल जाताना त्यांचं मुक्त हसणे. नाथांचे डोळे भरून आले, वाहू लागले. त्यांनी ध्यान लावले. त्यांना समजले की खरोखर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण, द्वारकेचा राजा, आपल्या घरात पाणक्या बनून गेली 12 वर्ष राहत होता. इकडे गिरिजादेवींची अवस्था पण काही वेगळी नव्हती. दोघांनीही एकमेकांकडे पाहिले. गिरिजादेवी मनात म्हणत होत्या की, चोर, माखन चोर, चित्तचोर, 12 वर्ष आमच्याजवळ राहिलास पण कळूनही दिले नाहीस. इतक्या वर्षात तू आमच्यावर अपार माया केलीस. नाथ खांबाला धरून उठले. त्यांनी रांजण पाहिला. त्याला स्पर्श केला. श्रीखंड्याने 12 वर्ष खांद्यावर वाहिलेले कावड पाहिले. तिला स्पर्श केला. नाथाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. श्रीखंड्या जिथे जेवायला बसायचा, जिथे विश्रांती घ्यायचा, नाथ श्रीखंड्याचा स्पर्श जेथे जेथे झाला होता तेथे तेथे हाताने स्पर्श करू लागले. गिरिजादेवींनी तर डोळ्यातील अश्रूंनी श्रीखंड्या जिथे बसत असे तेथली जमीन अक्षरशः भिजवून काढली. कंठ दाटून आला. त्यांनी आकाशाकडे बघितले आणि त्या म्हणाल्या की, हे भगवंता, सगळीकडे तूच आहेस. डोळ्यात तूच, देहात तूच, अंतर्बाह्य तूच आहेस. आमच्या घरात श्रीखंड्याच्या रूपात तूच राहत होतास. आम्ही तुला एक गरीब साधा पाणक्या समजलो. आम्हाला क्षमा कर देवा श्रीकृष्णा. पण तू जर खरोखरच श्रीखंड्याच्या रूपात आमच्याकडे गेली 12 वर्ष राहत होतास, हे खरे असेल तर प्रसाद रूपाने काहीतरी श्रीखंड्याची खून दे. काय आश्चर्य! त्याबरोबरच रांजण दुधडी भरून वाहू लागला. जोरात वारा सुटला अन कोपऱ्यातील श्रीखंड्याची घुंगूर काठी त्या वाऱ्याने पडली. घुंगरांचा आवाज झाला. त्या घुंगर काठीला एक भरजरी शैला बांधलेला होता. त्या शैल्यातून केशर, कस्तुरीचा सुगंध नाथांच्या घरात सगळीकडेच व्यापून उरला. तो ब्राह्मण या सगळ्याला साक्षी होता. तो आ वाचून हे बघत होता. भगवान श्रीकृष्णाने त्याची पण इच्छा पूर्ण केली होती. आपल्या सगळ्यांची अवस्था पण तीच असते. देव कोणाच्या तरी रूपात आपल्या आसपास राहत असतो, आपली सेवा करत असतो, आपल्याला मदत करत असतो आणि आपल्याला हे माहीत नसते. कळते तेव्हाच, जेव्हा ती व्यक्ती निघून जाते. कोणी देवाच्या रूपाने
दारी येईल, कोण देवाच्या रूपाने आपल्या सगळ्या अडीअडचणी दूर करेल ते सांगता येत नाही. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली कथा इथे संपन्न होत आहे.